सूत्र 252. मंदः श्रुत्वापि तद्वस्तु न जहाति विमूढताम् निर्विकल्पो बहिर्यत्नादंतर्विषयलालसाः. तत्वबोध ऐकून सुद्धा मूढबुद्धी माणूस मूढता सोडत नाही. बाह्य आचरणात निर्विकल्प निरीच्छ होऊनही मनात मात्र तो विषय लालसाच जोपासत असतो. नाथ सांगतात, आधीच्या सूत्रावरील विवेचनात म्हटल्याप्रमाणे मुद्दाम कृत्रिमरित्या पिकवलेलं फळ बाहेरून जरी रंग बदललेलं निसर्गतः पक्व फळासारखं दिसलं तरी त्यात झाडावर पिकून अलगद गळून पडणाऱ्या फळाची गोडी येत नाही. हाच धागा इथेही लागू आहे. अंतिम तत्वाचा बोध होण्यासाठी, त्याचं खरं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी माणूस नानाविध ग्रंथांचं वाचन मनन करेल, अनेक तत्वविचारांचा अभ्यास करेल, गुरूंचा उपदेश घेईल, योग साधना करेल. हे सगळे मार्ग म्हणजे कच्चं फळ कृत्रिमपणे पिकवण्याचे उपाय झाले. त्याच्या बाह्यातकारी वर्तनात काही प्रमाणात, काही बाबतीत, काही प्रसंगात बदल घडला आहे असं वाटेल. त्याचा पोशाख, क्रिया, प्रतिक्रिया, सवयी यातही बदल झाल्यासारखं दिसेल, परंतु हा बदल कमावलेला असेल. आतून सहजपणे, स्वाभाविकपणे आत्मतत्वाच्या बोधातून आलेला नसेल. आत्मतत्वाच्या बोधाची नैसर्गिक गोडी त्यात उतरलेली दिसणार नाही. वरवर पाहता त्यानं त्यागाचा, निर्मोही झाल्याचा, विकार वासनारहित झाल्याचा कितीही देखावा केला तरी त्याच्या चित्तातून वासना, विकार, अहंकार पूर्णपणे गळून गेलेले नसतात. त्यामुळे अनुकूल व्यक्ती, वस्तू, प्रसंग, परिस्थिती समोर येताच त्याचं निर्मोही, निर्विकार झाल्याचं वस्त्र आपसुकच उतरतं आणि त्याच्या मनातील खऱ्या वासना, विकार यांचं नग्न दर्शन होतं. त्याचं सत्यरूप दिसतं. कारण त्याच्या मनात वासना, लालसांचा अजूनही वावर असतोच. फक्त बाह्य उपाय आणि उपचारांनी त्यांच्यावर प्रतिबंध घातलेला असतो इतकंच. म्हणूनच बाह्यातकारी आत्मतत्वाचं ज्ञान झालेल्या माणसाला आतून अंतर्यामी त्याचा खरा बोध झालेला असतोच असं नाही. ज्ञान आणि बोध यातील सूक्ष्म भेद ध्यानात घ्यावा. असा अबोध माणूस ज्ञानी असला तरी आत्मज्ञानी असेलच असं म्हणता आणि मानता येणार नाही. आत्मज्ञानापेक्षा आत्मबोधाला प्राप्त होणं महत्त्वाचं. आत्मतत्वाशी संयोग पावल्यावर माया, मोह, ममत्व, मी, माझं, माझ्यासाठी, माझ्याकडून इत्यादी सारे मकार विलय पावतात. असा माणूस मी कडून आपण सर्व या दिशेनं मार्गस्थ होतो. एकाच आत्मतत्वाचं त्याला सर्वांमध्ये दर्शन होतं. त्या अर्थानं तो सर्वांशी एकरूप होतो. मनातील वासना, विकार, अहंकार सहज दूर गेल्यानं चित्त शुद्ध होऊन आत्मरूपास एकरूप होण्यास सिद्ध होतं. अशी केवळ सिद्धता साधणाराच खरा आत्मज्ञानी, आत्मबुद्ध. त्यासाठी आतीलच ज्ञानकोश उमलायला हवा. उमलण्यातील सहज स्वाभाविकता त्या आत्मज्ञानात अपेक्षित आहे. पोशाखी विरक्ती कामाची नाही, चित्तच वीरत व्हायला हवं असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी पुन्हा पुन्हा सांगत आहेत.